नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण कालसर्प योग म्हणजे काय यासंबंधी यापूर्वी काही व्हिडिओज पाहिलेले आहेत. कालसर्प हा जो प्रकार आहे तो खूप लोकांच्या आयुष्यामध्ये, खूप लोकांच्या पत्रिकेमध्ये दिसून येतो. काही वेळेला तो प्रत्यक्ष कालसर्प नसेल तर अर्ध कालसर्पयोग, आंशिक कालसर्पयोग अशा अंतरानं सांगितला गेलेला असेल. पण हे आहे, याचं कारण असं आहे की पत्रिकेत एकूण आपल्या 12 घर आहेत. 12च्या 12 घरांची उत्तमोत्तम फळं आपल्याला कधीच मिळत नाहीत. बघा तुम्ही, सर्वच्या सर्व विषयामध्ये आपण हुशार आहोत आणि सगळ्या विषयामध्ये आपल्याला चांगले मार्क पडतात असं कधी होत नाही. का? काही विषयात आपल्याला रुची नसते, काही विषय आवडत नाहीत, काही विषय शिकवणाऱ्याला शिकवता येत नसतात, त्यामुळे आपले कच्चे राहतात. काही विषय मुळातूनच आपले अवघड असतात, मुळातूनच बेसिक पाया आपला चुकीचा असतो आणि त्यामुळं मग आपण त्यात मागं राहतो. त्यामुळं त्यात गती येत नाही आणि नको त्यात गती येते. असा थोडा आयुष्याचा वेगवेगळा जमा खर्च आहे. या बॅलन्स शीट टॅली होणं अवघड आहे. म्हणून कालसर्पयोग हा बहुतेक सगळ्या पत्रिकांमध्ये दिसतो. मग नेमका तो काय असतो हे आपण समजून घेण्यासाठी आपल्या पत्रिकेचा आपण अभ्यास करू शकलो पाहिजे. बघूया, हा कालसर्पयोग म्हणजे काय. तर जे नवग्रह आहेत त्यामध्ये राहू जो आहे, त्या राहू या एका शब्दाभोवती हे सगळी थीम फिरते आहे. ह्यातला हिरो आहे राहू. ह्या राहूच्या आधी आणि प्रत्याधी म्हणजे उजव्या आणि डावी बाजू ह्यांना 2 नावं आहेत. एकाला काल आणि दुसऱ्याला सर्प असं म्हटलंय. काल म्हणजे सुद्धा मृत्यूच, पण तो कधी कुठं उभा ठाकणार आहे आपल्या पुढं माहिती नाही. जसं जन्माला येतो तेव्हाच तो आपल्याबरोबर आलेला असतो, पाठीला लागूनच येतो आपल्या. तो फक्त कधी झडप घालतो हे सांगता येत नाही. हा तो काल. आणि सर्प या रूपानं की तो दंश करायसाठी सारखे प्रयत्न करतोय. कुठल्याही क्षणी कुठंही दंश करू शकेल आणि आपल्याला संपवू शकेल. म्हणून आपण प्रत्येक वेळी अलर्ट राहायचा प्रयत्न करतोय. आपल्याला भीती आहे आयुष्यभर, हा दंश करेल, हा माझ्याबरोबर आहे. बघा, सगळ्या प्रकारचा फोबिया आपल्याला भीती आहे. हा सगळी भीती जी आहे ही आपल्या आयुष्याला अडचणीची आणते. त्यामुळं कालसर्प हा शब्द आहे तो तुमच्या आयुष्यभर असणाऱ्या भीतीशी निगडीत आहे. आणि ही भीती कोणत्याही क्षणाला तुम्हाला तुमचं सर्वस्व संपवण्यासाठी पुरेशी असते. म्हणून आपण या भीतीला वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतो. मग ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. त्यामध्ये हा एक प्रकार आहे की कालसर्प म्हणजे काय. हा पण भीतीचाच प्रकार आहे. याच्यामध्ये बघूया आपण एकूण 12 प्रकार त्याच्यामध्ये येतात. म्हणजे तुमच्या कुंडलीत राहू कुठे आहे याच्यावरती कालसर्पयोग ठरतो. राहू कोणत्या स्थानात आहे बघूया आपण. आता ही कुंडली दिसते आपल्याला. इथं राहू कुठं आहे, हे प्रथम स्थान, हे द्वितीय स्थान, हे तृतीय स्थान, हे चतुर्थ स्थान. हे चतुर्थ स्थान आहे, याला सुखाचं स्थान म्हणायचं. सुखे, सर्व प्रकारची सुखे आपण इथं भोगणार असतो या चतुर्थ स्थानामध्ये. ह्याला इथं जर राहू असेल तर बरोबर 120 अंशावर म्हणजे त्याच्या समोरच्या घरात दशम स्थानात केतू येतो, म्हणजे कर्म आपलं. मग राहू आणि केतू याच्यामुळं सगळे ग्रह हे इथं पुढं काहीही असत नाही. बघा, हे सगळे ग्रह या राहू म्हणजे मुख आणि केतू म्हणजे शेपूट यांच्यामध्ये ब्लॉक झालेले असतात. आणि इथं पुढे एकही ग्रह नसतो किंवा एखाद दुसरा असेल तर अशा वेळी अशा पत्रिकांना कालसर्पयोगाची पत्रिका असं ज्योतिषी म्हणतात. मग ह्या कालसर्पामुळे होतं काय, ह्याची नुसती शांती करून आपले प्रश्न सुटतात का? नाही. शांती करून, जप करून, अंगठी वापरून, एखाद्या गोष्टीचं वाचन करून हा प्रश्न सुटणार आहे का? तो सुटण्यासाठी मदत होईल, सुटणार नाही. सुटण्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये काही गोष्टींचा बदल करून घ्यावा लागतो. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. सायकल पंक्चर आहे, पंक्चर काढण्याचं सगळं साहित्य आणून घरात ठेवलं, पंक्चरवाला सुद्धा आणला आणि घरात ठेवला आणि सायकलला हात लावू दिला नाही, पंक्चर निघणार आहे? नाही. सगळं ठीक आहे, मी सगळं करतो, पण मी माझ्यात काय बदल करतो यावरून तुम्हाला त्याची फळं चांगली का वाईट मिळणार या गोष्टी ठरणार आहे. म्हणून बघूया आपण आता हा शंखपाल नावाचा जो
4 नंबरचा कालसर्प योग आहे. तो असं म्हणतो, जर एखाद्या कुंडलीमध्ये 1 2 3 4 चतुर्थ स्थानात राहू आणि दशम स्थानात केतू आणि सगळे ग्रह यामध्ये एकही ग्रह नाही, सगळे ग्रह या मागे फुल्या मारलेल्या गोष्टीमध्ये असतील, तर तिथं हे सगळे तुम्हाला रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि केतू हे तुम्हाला हे इथं दिसतील. एखाद दुसरा ग्रह इकडं असू शकेल. अशा पत्रिकांना आपण अंशतः कालसर्प किंवा ज्याला आपण शब्द वापरलाय मानत कालसर्पयोग किंवा ज्याला शब्द वापरतो की अर्ध कालसर्पयोग, पण तो आहे थोड्याफार या स्वरूपाचा जर असेल तर याला कालसर्पयोग असं म्हणतो. आता या कालसर्पयोगामध्ये काय होतं? या कालसर्पयोगामध्ये इतर सर्व ग्रह कैद झालेले असल्यामुळे शंखपाल नावाचा कालसर्पयोग होतो. आता ह्या शंखपाल नावाच्या कालसर्पयोगामध्ये जे जातक म्हणजे ज्याची पत्रिका आहे तो, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, वृद्ध व्यक्ती असेल, ह्याला जातक असा शब्द वापरलाय. ह्या जातक या प्रकारामध्ये आपला असणारा पराक्रम, धनस्थान, स्वभाव, त्यानंतर व्ययस्थान आणि लाभस्थान यातील फळांपासून वंचित होतो. म्हणजे कोणती स्थानं बघितली आपण बघा याच्यामध्ये? पराक्रम हे जे आहे, 4 नंबरचं सुखाचं स्थान, 5 नंबरचं शिक्षण, 6 नंबरचं रोग, 7 नंबर संतती, ह्याची फळं मिळतील, पण ह्याची मिळणार नाही. म्हणजे कुठली? हे उलट जाणार मी. सुख, पराक्रम, धनस्थान, स्वभाव, त्यानंतर इथं 12 स्थान म्हणजे व्ययस्थान, 11 म्हणजे लाभस्थान आणि केतू इथं असल्यामुळं ज्याला आपण म्हणतो 10 म्हणजे कर्मस्थान, याची फळं त्याला एक तर मिळत नाही किंवा खूप उशिरा मिळतात. म्हणजे आपले पेशन्स संपल्यानंतर मिळतात. कडकडीत भूक लागलेली आणि घरी गेलात आणि सांगितलं की दळण न मिळाल्यामुळे काही करू शकत नाही, पण आम्ही आटा आणतो. हो आणतो, पण गॅस संपलेला आहे. अरे बापरे, आता गॅस कधी मिळणार तेव्हा बघू. म्हणजे आपली जर अशी अवस्था झाली की आपण प्रयत्न करतो आणि कडकडीत भूक लागली पण जेवायची व्यवस्थाच होईना म्हणल्यावर आपली तगमग व्हायला सुरुवात होते. तीच अवस्था मानसिकतेची होते आणि माणूस इतका तगमग होतो, हे असं असून मला हे मिळत नाही. अरे तुझ्या कर्मात नसेल तुम्हाला मिळणार काय? तुझ्या कर्मात नसेल तर तुला मिळणार नाही ना. मग शांत राहा. असं तडफडलेल्या माशासारखं करू नकोस पाण्यात काढलेल्या. भले तू काय मोठा असशील, भले तुझ्याकडे भरपूर पैसा असेल, भले तू विद्वान असशील, पण तुझ्या कर्मापुढं तू एक सामान्य माणूस आहेस. मग तुला ह्या गोष्टी सहनशीलतेनंच घ्यायला पाहिजेत. जर तू आता ताईपणा करणार असेल तर त्याची तुला फळं तर मिळणारच नाहीत, पण त्या मनोविकृती मात्र तुझ्या वाट्याला 100% येईल. त्यामुळं आपण बघूया की शंखपाल कालसर्पयोग काय करतो. आता हा शंखपाल कालसर्पयोग यात व्यक्तीला कोणत्याही कार्याच्या आरंभी अडचणी तयार होतात. काम करायच्या अगोदरच अडचणी तयार झाल्या आमच्या, मग सुरुवातच होत नाही अशी परिस्थिती होती. बांधकाम सुरू करायचं आहे, प्लॅन मंजूर करून आणला, खांदायला सुरुवात करायची आहे, शेजाऱ्यानं स्टे आणला. किती इमारती पडून आहेत बोला. मुलीचं लग्न करायचं ठरलं, सगळी तयारी झाली, बघितलेलं स्थळ आहे, ठरवलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आज आपल्याला बस्ता आणायला जायचं आहे, पैसे घेऊन सगळ्यांना बोलवलं, गाडी घेऊन जायचं. मुलगीनं सकाळी सांगितलं मला हे स्थळ नको आहे, मी माझं ठरवलेलं आहे. काय करायचं? रडकुंडीला येणार तुम्ही. लक्षात घ्या, हा सगळा जर हिशोब बघितला तर तुम्ही अडचणीत येणार. जागा ठरवली आहे, सगळं ठरवलं, त्याला हिसार दिलाय, त्या 10-12 लाख रुपये दिलेत, राहिलेले द्यायचे, अजून खरेदीगत करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचलं की सदरची जागा रस्त्यामध्ये जाणार असल्यामुळे तिथे आरक्षण पडलेलं आहे. काय करणार? डोकं आपटून घेणार बिस्किटच्या पुड्यावर. दुसरा मार्ग काय आपल्या पुढे? म्हणजे शंखपाल, आपण शंख करणे शब्द म्हणतो, सुरुवातीलाच शंख होतो आपल्यामध्ये आयुष्यामध्ये आणि मग आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या अडचणीत यायला सुरुवात होते. म्हणून व्यक्तीला कोणत्याही कार्याच्या आरंभी अडचणी तयार होतात आणि ह्या अडचणी जर झाल्या तर आपल्याला पुढं ती गोष्ट करण्यासाठी अडचणी उद्भवतात. कितीही नमतं आणि कितीही पडतं घेतलं तरी सुद्धा तुमच्या अडचणी तशाच राहतात. मोठा भाऊ, वडील हे म्हणतात मला पाहिजे तसंच करायला पाहिजे. ओके,
आपण त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तयार करायचं. ओके, मी त्याप्रमाणे वळायला तयार आहे असं म्हणलो आणि तयार झालो, तरी सुद्धा सकाळी त्यांची पुन्हा भूमिका बदलते. नाही म्हणलो होतो मी, खरं आता कॅन्सल केलं. आता तुम्ही म्हणताल तसं मी हो म्हणालो, तरी आता तुम्ही पुन्हा कॅन्सल केलं, असं का? नाही, असंच असतं हे. असं जर झालं असेल तर याला शंखपाल नावाचा कालचा प्रयोग जबाबदार असतो. मानसिकदृष्ट्या माणसाचं खच्चीकरण केलं जातं ते यामध्ये. मानसिकदृष्ट्या माणसाचं खच्चीकरण केलं जातं. 30 तारखेला रिटायर होणारा माणूस 28 तारखेला त्याची बदली केली जाते. काय म्हणावं या नशिबाला? आणि सांगितलं तर नाही, 1000 व्हा आणि मग भेटायला या. 30 तारखेला रिटायर होणार आहे, 28 तारखेला बदली केली त्याची आम्ही. का केली मला माहित नाही. माणसाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामध्ये शंखपाल कालसर्पयोग जबाबदार असतो. किती सावरण्याचा प्रयत्न केला तरी संघर्ष अटळ आहे. किती सावरण्याचा प्रयत्न केला, संघर्ष अटळ आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपली चुकी नसली, आपण अगदी माफीनामा सादर केला, चुकी नाही तरी सुद्धा मी म्हणलो बाबा माझी चूक आहे, चला काय हरकत नाही, मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, तरी सुद्धा तुमच्यावर दोषारोप होत असेल आणि तुम्हाला शिक्षा घ्यायला जात असेल, तर मात्र हा शंखपाल नावाचा कालसर्पयोग काम करतो असं आपण म्हणतो. वैवाहिक जीवनात तर अवस्था भयग्रस्त अशी होते. भयग्रस्त म्हणजे काय? त्या माणसाला काहीही कारण नसताना सततपणे सारखं तू वेडा आहेस, तू काही कामाचा नाहीस, तू नुसतं टग्या आहेस, तू नुसता बशा आहेस, एका कामाचा नाहीस, असं सारखं जर छळलं गेलं असेल तर त्याची वैवाहिक जीवनात ती भयग्रस्त अवस्था होते. सगळ्या गावाला सांगतात काहीही कामाचा नाही हा माणूस, मग हा वळू पोचलाय काय? होय, तसा अवस्था. मग ह्या आमच्याच लोकांनी केलेली, बाहेरचं कोणी म्हणलेलं नाही आहे. हा काही कामाचा नाही, नुसता वेड्यासारखा वळू आम्ही पोचलाय, असं जर ज्याला कोण म्हणत असेल तर त्याची अवस्था शंखपाल कालसर्पयोगामुळे होते. कारण आपलेच लोक आपल्याला वेड्यात काढत असतात, आपल्याला आयुष्यातले काही लाभ मिळणार असतात. त्यामुळे वंचित ठेवल्यामुळे आपली मनस्थिती कठीण होत जाते. वंचित ठेवलं जातं म्हणजे काय? 10 लाखाची एफडी आहे, एफडी पुढच्या महिन्यात सरेंडर होते, मला मिळणार आहेत ते 10 लाख अधिक त्याचं व्याज. त्यामुळे मी एक मोठं कुठलं तरी काम आहे ते करायसाठी त्यांच्या शब्द दिलाय, मिळाले की तुम्हाला 8 दिवसात देतो. आणायला गेलो तर ते म्हणले नाही मिळणार तुम्हाला पैसे. काय झालं? तुम्ही त्या अमक्या अमक्याला जामीन राहिला होता 20 लाखाला आणि तो जामीनदार वारला आणि तो मालकही वारला. आता जामीन तुम्ही असल्यामुळे तुमचे पैसे तिकडे वळवण्यात आलेले आहेत, तुम्हाला मिळणार नाहीत. काय करू शकता तुम्ही? शंखपाल कालसर्पयोग दुसरा प्रकार नाही. म्हणजे परिस्थिती अशी उद्भवते की मला शंख करावा लागणार का काय? होय. मग ह्या अशा परिस्थितीला मी तोंड कसं द्यायचं? माझी मानसिकता कशी होणार? मग अशा वेळी नुसती मानसिकता शंखपाल कालसर्पयोगाबरोबर नाही तर त्याचं काय बघायला पाहिजे? रास, नक्षत्र, योग कुठला आहे, त्याचा चरण कुठला आहे, त्याचा करण कुठला आहे, त्याचं लग्न कुठलं आहे, त्याची तिथी कुठली आहे, ह्याचा अभ्यासच करायला हवा आहे. त्याला आत्ता गुरुबल आहे का नाही? गुरुबल नसेल तर त्याला या अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. त्याची महादशा कोणती चालू आहे, त्या महादशेतली आंतरदशा कोणती चालू आहे, आणि मग त्याला हे असं का तोंड द्यावं लागतं. हे एकदा लक्षात आलं की आपल्या लक्षात आलं की आपल्याला आपलं कर्म आपल्यापुढं उभं राहिलेलं आहे. आणि मग हे आपलं कर्म आपल्याला जर त्रास देत असेल, छेडत असेल तर आपण काय केलं पाहिजे? मग कोणत्या गोष्टींचे फायदे मिळणार आणि कोणत्या गोष्टींपासून मी वंचित राहणार हे जर समजलं तर जी गोष्ट मिळणार नाही त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करणे कमी करतो. मग मला छळणं होत नाही, माझ्याबरोबर इतरांची होलससकट होत. मी कारण नसताना आमची गोष्ट मला मिळणार नाही, ओके, मी कोर्टात जाणार नाही, मी भांडणार नाही, सोडून दिली. चला, इतकं साधं सोपं जर असेल तर आपलं जगणं किती सुंदर व्हायला पाहिजे बघा. पण आपल्याला तसं होत नाही, कारण आपल्यावर तसे संस्कार नसतात आणि नेमका तसला गुरु आपल्याला भेटत नाही. त्यामुळे तो भेटतो अजून चेव आणणाराच भेटतो. आणि मग चेव आणणारा भेटतो म्हणजे काय? उलटा आपल्याला मातीत घालणाराच भेटतो, खड्ड्यात घालणारा. आणि मग आपल्या आयुष्यातल्या अडचणी वाढतात. प्रयत्न करूया की ह्यामध्ये काय मिळतं आणि काय मिळत नाही. शंखपाल नावाच्या कालसर्पयोगामध्ये राहू आणि केतू ह्याच्यामध्ये ही जी पुढची घरं आहेत 5, 6, 7, 8 आणि 9, इथं ग्रह नसतातच. पण समजा एखादा ग्रह इथे आहे तर त्याची उत्तम फळं मिळत असतात, आपल्याला उत्तम फळं मिळत असतात. बाकीचे ग्रह इकडं असतात सगळे. म्हणजे ह्या राहूच्या माग 4, 3, 2, 1, 12, 11 आणि 10 या घरामध्ये ही सगळी फळं असतात.
आता ह्या प्रत्येकामध्ये काय असेल, तर रास वेगळी आणि ग्रह तिथे वेगळे. म्हणजे उदाहरणार्थ हा बुध हा इथे असेल तर इथे एक आकडा नसेल, 1 ते 12 यापैकी कुठलाही आकडा इथे असेल. म्हणजे तो बुध तुळेचा असेल, तो बुध मकरेचा असेल, तो बुध मीनेचा असेल, तो बुध वृषभेचा असेल, तर त्याची त्याची फळं तिथे मिळणार आहेत. तो बऱ्याच वेळा वक्री असतो, तो बऱ्याच वेळा नीचेचा असतो, तो बऱ्याच वेळा उच्चीचा असतो. असं जर असेल तर नेमकी माझ्या बुधाची महादशा सुरू असते. ह्या गोष्टी बघायला पाहिजे, त्याची फळं आपल्याला त्या स्वरूपाची मिळणार. पण इथं ही मिळतच नाहीत, हा धोका आहे. ही मिळतच नाही. मग कुठं कुठला ग्रह आहे आणि कुठली फळं मिळणार नाहीत, ती कशामुळे मिळणार नाहीत हे तुम्हाला सुद्धा समजेल. तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता. हे ग्रह आणि ते मला काय देणार आहेत हे इथं दिसतंय. आणि इथं त्या घरातलं मला काय कुठं मिळणार आहे ते बघूया. इथं राहू असेल तर 4 म्हणजे सुख, मला सुख मिळणार नाही. आपण म्हणतो आयुष्यात सुख नाही बघा, अशी खूप माणसं दिसतात. सुखच नाही बघा आयुष्यामध्ये. मग नसेलच तुझ्या कर्मात तर तू म्हणून मिळणार आहे का तुला? नाही मिळणार. सुख तुला मिळणार नाही. बघा, एक माझ्याकडे कंडक्टर आले होते. ते म्हणले इतका प्रवास करतो पण मला कुठंच जायचं नसतं. रोज प्रवास ठरलेला आहे, पण आयुष्यात कधी घरच्यांना घेऊन कुठं प्रवासाला जावं असं जर म्हटलं तर नेमकं रजा मिळत नाही. आणि रजा मिळाली आणि पास मिळाला तर घरच्या लोकांना सवड मिळत नाही. मग मला सांगा, माझ्या आयुष्यात सुख नाहीतच का बायका पोरांना घेऊन फिरायची? इतरांच्या बायका पोराच घेऊन मी आयुष्यभर फिरलो असं जर असेल तर तुमचं कर्म तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला सुख मिळणार नाहीत. आणि ते खरं आहे, मिळणार नाहीत. हा जर प्रकार बघितला तर तुमच्या लक्षात येईल की एखादा एक डॉक्टर आहे, सगळ्या गावाचे पेशंट तपासतात, सगळ्या गावाचे पेशंट तपासतात. खूप गुण चांगला आहे, फार गर्दी असते. पण त्यांनी एकदा मला खंत सांगितली, माझ्या घरातले लोक आहेत त्यातलं कोणीही मला कधी दुखणं सांगत नाही आणि माझ्याकडून औषध घेत नाही, मला सल्लासुद्धा विचारत नाही. हे माझेच पैसे माझ्या ड्रॉवरमधून घेऊन जातात आणि इतर डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडनं औषधं आणतात. आणि मी बघितल्यावर अरे हे चुकीचं दिलं असं वाटलं. तुम्ही का बसा, तुम्हाला काय कळतंय म्हणतात. आता मला सांगा, याच्यापेक्षा अजून शंका असू शकेल का काय आयुष्यामध्ये? असू शकेल? मग असं का असतं तर त्याची कारणं ती आहेत. म्हणजे आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, अशी परिस्थिती. तो विद्वान आहे पण त्याला कोणी घरातलं विचारत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग हे चतुर्थ स्थान सुखाचं. मग ह्यात कुठला ग्रह आहे? रवी असेल तर तुम्हाला आरोग्याचं सुख मिळणार नाही. चंद्र असेल तर यश मिळणार नाही. मंगळ असेल तर ऐश्वर्य मिळणार नाही. बुध असेल तर तुमची बुद्धी एक तर काम करणार नाही किंवा बुद्धिभ्रष्टतेकडे जाईल. गुरु असेल तर चांगलं मार्गदर्शन मिळणार नाही. शुक्र असेल तर तुमची वाणी चांगली असणार नाही. शनी असेल तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. राहू इथं असला तर तुमचं बाहुबल जातं, म्हणजे आपली मानसिक ताकद जाते. आणि केतू असेल तर तुमच्या कुलाचा उन्नती होण्यापासूनचा मार्ग संपतो. लग्न झालं पण मुलं बाळ नाहीत, झालीत पण ती व्यसनाधीन आहेत. आणि आजची व्यसनाधीन पिढी ही कुळाच्या उन्नतीसाठी नव्हे तर कुळाच्या उन्नतीचं वाटोळं करण्यासाठी असेल तर आपल्या लक्षात येईल मूल आहे, उत्तम मोठा आहे, छान आहे, सगळं आहे, पण ते इतक्या वाम मार्गाला लागलेलं आहे. याची परिस्थिती अशी की पुढं भविष्यामध्ये ह्या मुलानं वडिलांचं कर्म करण्यासाठी जगायचं आहे पुढं, पण उलटं होतं, वडिलांना मुलाचं कर्म करावं लागतं. असे कित्येक तरी आपण दावे बघतो की जो मुलगा खलास झाला आहे व्यसनाधीनतेमुळे, चुकीच्यामुळे, मतभ्रष्टतेमुळे, मनभ्रष्टतेमुळे, आणि त्याचा दावा वडील करतायत. असं जर असेल तर कुलाच्या उन्नतीचं नव्हे तर केतू शत्रू घरात असताना तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात. आत्ता मूल आहे पण तुम्हाला ते तुमचं कर्म करायसाठी उपयोगाचा नाही. असं जर असेल तर तुम्हाला या कुळाच्या उन्नतीच्या ऐवजी कुळाची काय अवनती दिसायला सुरुवात होईल. चतुर्थ स्थान. मग हेच तृतीय स्थान म्हणजे पराक्रम. पराक्रमामध्ये बघा, रवी असेल तर तुमचं आरोग्य पराक्रमाच्या ऐवजी काय होतं? आजारपण येतं. तुम्हाला उत्तम हुशार मुलगा आहे, परीक्षेच्या वेळेला आजारी पडतो. का कारण आहे? कुणी व्हायरस सोडलाय, इंजेक्शन दिलंय? का पडतो? का पडतो ह्याची कारणं शोधा. बरोबर परीक्षेच्या वेळेला आजारी पडतो. खेळात असेल उत्तम खेळाडू, अरेच्या टुर्नामेंट आल्या की आजारी पडतो. काहीतरी होतं आणि टुर्नामेंट, अहो काय बघा चांगलं सोडायला तर रिक्षा धडकली आणि हात फ्रॅक्चर झाला. अरे 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 बस आता हात घेऊन 3 महिने टुर्नामेंट संपेपर्यंत बघत. का मुळे? चंद्र तुम्हाला यश देणार, मंगळ तुम्हाला ऐश्वर्य देणार आहे इथं असेल तर, बुध इथं असेल धनस्थानात
तर तुम्हाला काय करतो, तुमची बुद्धी चुकीच्या मार्गाने पाठवतो आणि तुमचं धन सगळं जे आहे ते घालवायला लागतो. तुम्हाला मिळणारं धन चुकीच्या मार्गाने जातं. वडील रुपया सुद्धा खात नाहीत, पैसा पैसा जमवलेला असतो आणि मुलं सगळी व्यसनाधीन असतात आणि सगळी उधळपट्टी करत असतात. हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे हा? म्हणजे अशी पिढी का निपजली? काही तुमची नव्हेच असं विचारल्यावर राग येईल. तुमच्या संस्कारांची पिढी अशी कशी निपजली? तर त्यांच्या पत्रिकेमध्येच हा सगळा योग असेल तर मात्र आम्हाला काय करायला पाहिजे, त्याच्यावर उपाय काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळं प्रथम स्थानात रवी असलं तुमचं आरोग्य काय असतं, अडचणीचं असतं. सततपणे तुमच्या डोक्यात एकच विचार, मी बरा होईन का, प्रश्नचिन्ह, बरा होईन का, प्रश्नचिन्ह. हाच सगळा रोग तुम्हाला त्रास देतो आणि मनोविकृत व्हायला लागतात. यशासाठी झपाटेला असताना सुद्धा 12-12 तास अभ्यास करणारी मुलं एका मार्काने फेल होतात. ह्यांची काहीच चुकी नसते. टायपिंग मिस्टेक म्हणून ज्या विद्यार्थ्याला 92 मार्क पडतात ते चुकून मार्कशीटमध्ये 29 होतात आणि हा फेल म्हणून येतं आणि नंतर पैसे भरून सगळं करून पेपर तपासल्यानंतर कळतं की अरे ते 29 नाही 92 होतं आणि मग कळतं की हा बोर्डात दुसरा आला आहे. परंतु तोपर्यंत 2 महिने गेले असतात, आयुष्यात सगळं गेलं असतं, सगळ्या ॲडमिशन संपलेले असतात आणि 2 महिन्यात जी काय मनोविकृती तयार झाली त्यामुळे आम्ही रडत बसलो. त्याला जबाबदार कोण आहे? बोर्ड तुम्हाला रुपयात नाही, चहा द्यायला तयार नाही, आपली चुकी तर मान्यच करत नाहीत. मग ह्याचं काय? ह्या गोष्टी कुणामुळे झाल्या? याला कोणतं कर्म जबाबदार आहे? तर आपण म्हणतो की ह्याला माझं मानसिक आरोग्य त्रास द्यायला लागलं मला. त्यानंतर गुरु चांगला मार्गदर्शन न मिळणे, शुक्र तुमची वाणी नको ती बडबडायला सुरुवात करणे, आनंद शनी इथं असेल तर तुमचा आनंद सगळा चांगला घालवतो. आनंद घालवतो म्हणजे काय? आनंद मिळणार असतो, काहीतरी कारणामुळे आनंद जातो. एका घरामध्ये मुलगा 10वीला बोर्डात पहिला, बोर्डात म्हणजे त्या शहरामध्ये त्या खेड्यामध्ये हायस्कूलमध्ये पहिला आला. मग फटाके उडवायला पाहिजेत, आनंद व्यक्त करायला पाहिजे. मग नाही करू शकला. मग काय झालं? कधी न येणारी 8 वर्षानंतर आलेली आजी आमच्याकडे राहायला आली होती. बरं, आणि सकाळी आंघोळीला गेली आणि बाथरूममध्ये पडली आणि खलास झाली. किती वाजता? 10 वाजता. निकाल किती लागला? 1 वाजता. 10 वर्षानंतर आलेली आजी कधी येत नव्हती. वडिलांची चुलत बहीण, पुढं वडिलांची चुलत आई, काय चुलत बहीण, आणि आमच्याकडे आली आणि मृत्यू इथं पावली. बोला, आम्ही आनंद व्यक्त करू शकतो? बोर्डात पहिला आला किंवा शाळेत पहिला आला, पेढे वाटू शकतो, फटाके वाजवू शकतो, हलगे वाजवू शकतो, नाचू शकतो, गुलाल हे करू शकतो? काही नाही. सुटकाच जगायचं मग तुम्ही. म्हणजे आमचा आनंद घालवायचा असेल तर कोणतरी येऊन आमच्याकडे असं कडमडतं आणि मग आम्हाला अडचणीत आणतं. असं जर असेल तर तुमचं सगळं अडचणी ह्या यामुळे तयार होतात. व्यय 12. आता इथं कोणतं स्थान आहे त्याच्यावर अवलंबून आहे. इथं कोणता ग्रह आहे? समजा इथं केतू नसेल, आता इथं केतू असणार नाही, राहूही असणार नाही, शनी असेल तर तुमचा आनंद पैसे मिळवून घ्यावा लागतो तुम्हाला. म्हणजे काय? एखाद्या माणसाचा वाढदिवस आहे, ते कुणालाच माहीत नाही, त्यानं पेपरला मोठी 1 लाख रुपये खर्चून मोठी जाहिरात दिली आणि त्याला दिवसभरात 2 सुद्धा फोन आले नाही, तर तो रात्री डोकं बुडवून घेईल. का? अरे लोकांना कळावं म्हणून मी 1-2 लाख रुपये खर्चून जाहिरात दिली आणि 1 फोन नाही मला, हे कोणाचा हार नाही. अरे बापरे, काय तुला गरज काय होती का? नाही, लाख रुपये खर्च करून पेपरमध्ये जाहिराती देऊन स्वतः आपला आनंद जो आहे तो वाढवायचा प्रयत्न केला. म्हणजे वाढतो का? नाही वाढत. आनंद वाढवण्यासाठी निसर्ग आपल्याबरोबर असावा लागतो. त्यामुळं व्यय खर्च करून आनंद मिळतो अशातला भाग नाही. त्यामुळे इथं काय आहे? वाणी तुमची कशी आहे, तुमचं मार्गदर्शन कसं आहे, तुमचा गुरु असा आहे का इथं, चांगला आहे का चुकीचा आहे, त्यानंतर ऐश्वर्य तुम्हाला मिळणार का नाही, तुमचा इथला मंगळ हा जो आहे तो नीचेचा आहे का उच्चीचा आहे, का तोच तुमच्या अडचणीचा ठरतो. इथं मंगळ एक जण अशा होता आणि सगळा प्रयत्न करून तो म्हणला शंखपाल वयाच्या 25व्या वर्षापासून प्रयत्न करतायत, आत्ता वय 38-39 वर आलं तर अजून विवाह होईना. का? इथला मंगळ ऐश्वर्य देणारा मंगळ, पण तो इथं असल्यामुळं त्याचं लग्न जमू देत नाहीये. सगळीकडं मंगळवन बाजूला काढलं जाते पत्रिका. मग असं असेल तर मला सांगा, हा इथं न फळ देणारा मंगळ याच्या आयुष्यामध्ये ह्याला त्रासदायकच आहे. मग यानं लग्नाचा विचार सोडावा का? नाही सोडावा, पण त्याचा विचार करायला पाहिजे की मला हा का फळ देत नाही, याच्यामध्ये त्रुटी काय, तो कुठल्या राशीचा आहे, तर तो कर्क राशीचा होता, तो निर्दोष होता, पण हे कोणाला कळलं नाही. म्हणजे ह्याही गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. त्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्यानंतरचा भाग विचारात घेतो तो म्हणजे काय, तर हे जे आहे स्थान 11वं,
हे म्हणजे लाभस्थान. मला कोणते लाभ मिळणार आहेत आणि कोणते नाही, मी कोणत्या लाभासाठी पात्र आहे. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये अडचणी होतात. मी पात्र नसतो पण मला लाभ मिळतात, पात्र नसतो पण मला लाभ मिळतात, ते सुद्धा तुम्हाला अडचणीत आणतात. पात्र नाही पण मिळालेले लाभ अडचणीचे असतात. माझी एखाद्या गोष्टीची लायकी नाही पण मला मिळालं. बघा, आपण घेतो साभार नाकारायला हवं. म्हणजे शुगर असलेल्या माणसाला एखाद्या बाईनं आणलेली पंक्तीमध्ये वाढताना 4 लाडू वाढले, तो काहीच बोलला नाही, ह्याने घेतले आणि खाल्ले. काय होणार आहे? काय होणार आहे? 4 वाजता बघायला पाहिजे हे कुठे ॲडमिट आहे का नाही ते. गप बोलायला हवं, मला नकोत. म्हणजे आपण पात्र नसतो तर ती गोष्ट नाकारायची आपल्या ते मत पाहिजे, पण आपण ते स्वीकारतो. आपण ती स्वीकारतो आणि स्वीकारले की त्याचे तुम्हाला तोटे सहन करावे लागतात. त्यामुळे आपण म्हणतो की आपल्याला मिळणारे लाभ सुद्धा चुकीचे असतील तर आपण घ्यायचे नाहीत आपण लाभ. ते तुम्हाला ते त्रासदायक ठरतात. त्यामुळे हे झालं लाभ. आणि शेवटी इथं येतं ते म्हणजे काय तर कर्मस्थान. चुकीचं कर्म, तुम्ही कोणतं कर्म करत आहात, त्या कर्मामध्ये तुम्ही चुकी आहात की बरोबर आहात, ह्या गोष्टीवर तुमच्या लाभ अवलंबून आहे. आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तर तुम्हाला त्या चुकीची सगळी फळं जी आहेत ती भोगायलाच पाहिजे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, काही फळं जी आहेत ती परिपक्व व्हायला वेळ लागतो. आपण म्हणतो की असं काय कर्मांचं काय, पण कर्मासाठी आपण एक पूर्ण व्हिडिओ देणार आहोत की कोणती कर्म असतात, कोणती कर्म माझी परिपक्व होतात, कोणती होतच नाहीत, आणि कोणती कर्म मला सोडून जातात. मी चुकीचं केलं तरी सुद्धा मला एक्सक्यूज असतं. त्यावेळेला माझी पूर्वपुण्याई माझ्याबरोबर असते. माझी पूर्वपुण्याई माझ्याबरोबर असते. म्हणजे माझी पूर्वपुण्याई इतकी चांगली असते की मी चुकीचं कर्म करून सुद्धा मला काय वेळेला काय होतं तर त्याचा फायदा होतो, तोटा होत नाही. असं पण होऊ शकतं आपल्याला. त्यामुळं आपली कर्म कुठले तर ते कर्मांची एकदा कारणमीमांसा काय ते हरिभाई ठक्करांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. कदाचित मी तुम्हाला त्या सगळ्यांचा अभ्यास करून एक व्हिडिओ देणार आहे, मग तुम्हाला कळेल की आपली कर्म कुठले आहेत. त्यामुळं आपली कर्म चुकीची असतील तर तपासा, चुकीच्या कर्मापासून लांब व्हा. चुकून स्वीकारले असतील आणि आत्ता समजलं की माझं चुकीचं आहे तरीसुद्धा बाजूला व्हायचा प्रयत्न करा. पण आपण चुकीची कर्म आहेत त्यात आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. आणि चुकीची कर्म आहेत ती सगळ्यात मोठा भाग की चुकीची कर्म असताना सुद्धा ती बरोबर कशी आहेत असा पटवून द्यायचा प्रयत्न करणारा फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे. आणि मग त्या वर्गाला त्याची जी फळं भोगायची वेळ येते त्यावेळेला ह्यांची दया यायला पाहिजे आपल्याला, असं वाटतं. पण दया येत नाही. कारण काय, चुकीचंच केलंय. आत्तापर्यंत चुकीच्याच मार्गाने जगलास आणि आत्ता तुला वाटतं की तुझी दया यावी. तुझी दया मला नव्हे, प्राण्यांना सुद्धा येणार नाही, देवाला तर येणारच नाही. प्रयत्न करा की शंखपाल कालसर्पयोग माणसाला शंख करायला लावतो की काय, अशा स्वरूपाचा जर असेल तर त्यानं स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. त्यानं त्याची कालसर्प शांती करावी, त्याच्या पत्रिकेतल्या इतर शांत्या कराव्यात, त्यानं धार्मिकदृष्ट्या त्याचं वाचन करावं, जप करावा, सगळं करावं. पण स्वतःमध्ये काय बदल केला, ह्या गोष्टी जर तो बदलला नाही तर त्याचा ह्या सगळ्या गोष्टीचा फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये मी काल काय होतो आणि माझी आज बौद्धिक क्षमता 1 ग्रॅमनं वाढली काय हे जर बघितलं तर तुमच्यात 100% बदल होऊ शकेल. जर झाला नाही तर सगळ्या ह्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही आहे तसाच आहे. त्यामुळं प्रयत्न करा की तुमच्या आयुष्यामध्ये आनंद वाढावा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या चुकीच्या कर्माचा, चुकीच्या गोष्टींचा, कालचा प्रकार कमी व्हावा. तुम्हाला तुमच्या चुका कळाव्या. तुम्ही स्वतः जगत असाल त्या ट्रॅकवर बरोबर आहात का हे आपण बघायला हवं. प्रत्येक वेळी तपासायला हवं. म्हणजे जगणं तुमचं कसं पाहिजे बघा. गौंडी जर का तुम्ही बघितलं असतं तुमच्या लक्षात येईल, 50 वर्षे गौंडी काम करणारा माणूस एक वीट पूर्ण सगळ्या भिंतीत बांधली की प्रत्येक विटेला वळंबा लावून तो बरोबर आहे का बघत असतो. प्रत्येक विटेला आपण म्हणत नाही इतके वर्ष धंदा करतोय कशाला, नाही, भिंत तिरकी जाणार. तशी तुमचं प्रत्येक काम वळंबा लावून माझं बरोबर आहे काय, मी लेवलमध्ये आहे काय हे जर बघितलं तर तुमचं आयुष्य सोनं होईल, तुम्ही देव व्हाल. नाही तर तुमचं आयुष्य काय होणार आहे हे तुम्हालाच माहिती. मी त्याबद्दल वाईट काय बोलण्यास पात्र नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, त्या केलेल्या कर्माची फळं तुम्ही भोगत असाल तेव्हा तुमच्या घरातल्याच, तुमच्या दारातल्या, तुमच्या पै पाहुण्यांना काहीही वाटणार नाही. हे समोर तुम्हाला येऊन भेटतील पण तुम्ही गेल्यानंतर म्हणतील लय उशीर झाला, अगोदरच जायला पाहिजे होता असं म्हणतील. आणि कदाचित त्यांची वाणी बरोबर असण्याची शक्यता येते. त्यामुळे तुमच्याबद्दल असं कोणी बोलू नये म्हणून वाटत असेल तर प्रयत्न करा, आपलं कर्म बदललं पाहिजे. याच प्रकारचा दुसरा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्या कर्मामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ शेअर करा. कारण काय बघा तुमचं प्रत्येकाचं कालसर्पयोग वेगळा असू शकेल आणि त्यातून तुम्ही बदललात तर मला आनंद होईल. तुमच्या आयुष्यात आनंद झाला माझ्यामुळं
हे बघितल्यामुळं तर मला त्याहीपेक्षा अत्यानंद होईल. प्रयत्न करा की तुम्ही बदलून छानपैकी जगणार, यासाठी माझा विश्वास आहे. काही शंका आलीच तर फोन करा. 99-218-10-380ला आपण विचारू शकता. लागली एखादी शांती तर मी सुद्धा तुम्हाला वैयक्तिकरित्या करून द्यायला पात्र आहे. थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.